प्रेज द लॉर्ड आणि वेलकम ह्या आठवड्याच्या बायबल स्टडीमध्ये. आज परमेश्वराच्या वचनातून काहीतरी नवीन आपण शिकणार आहोत आणि आपण कारभारीपणाबद्दल शिकतच आहोत आणि पास्टर आम्हाला वेगवेगळे तत्त्व देत आहेत आणि आज देखील एक तत्त्व आज आपण कारभारीपणा मधूनच शिकणार आहोत. त्या अगोदर आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराच्या हातामध्ये स्वतःला देऊया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो ह्या सुंदर वेळेबद्दल परमेश्वरा, की आम्ही तुझ्या वचनातून शिकू शकू. प्रभू, अशी संधी तू आम्हाला दिलेली आहे. प्रभू, आमच्या मनांना उघड, आमच्या डोळ्याला तू उघड प्रभू, यासाठी की तुझ्या वचनामधून सत्य आम्हाला समजावं प्रभू, आणि ते आम्हाला अप्लाय करण्यासाठी, ते आम्हाला लागूकरण करण्यासाठी प्रभू तू आम्हाला मदत कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. आज जे आपण कारभारीपणाचं तत्त्व जे शिकणार आहोत ते म्हणजे टाईथ किंवा दशांश देणे. दशांशाबद्दल आज आपण शिकणार आहोत आणि बायबल दशमांशबद्दल काय सांगतं आणि त्याच्याबद्दल बायबलमध्ये काय लिहिलं आहे, जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये काय लिहिलेलं आहे. फक्त जुन्या करारातल्या नियमांमधला एक नियम हा आहे का, आज आपल्याला दशांश अप्लाय होतो का, किंवा त्याचं लागूकरण आज आपल्याला होतं का, याच्याबद्दल आपण काही गोष्टी पाहणार आहोत देवाच्या वचनामधून. आणि बरेचसे वचनं आपण वाचणार आहोत आणि त्या वचनांमधून परमेश्वर आपल्याबरोबर काय बोलत आहे हे आपण शिकणार आहोत. आज पहिलं वचन वाचूया, लेवीय 27 आणि वचन 30. लेवीय 27 वचन 30. भूमीच्या सर्व उत्पन्नाचा 1/10 भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे, वेली आणि फळे यांचा 1/10 भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे. आमेन, आमेन. हा परमेश्वराचा आहे, परमेश्वराकरिता पवित्र आहे. हालेलुया. आपण पाहतो बायबलमध्ये दशांश जो आहे किंवा जो 10th किंवा 10वा भाग आपल्या इन्कमचा, आणि त्या काळामध्ये ते जमिनीचा उपज त्याचा 10वा भाग, त्याच्याबद्दल बायबलमध्ये आता लिहिलेलं आहे. पण आपल्या काळामध्ये किंवा ह्या मॉडर्न वर्ल्डमध्ये, मॉडर्न जगामध्ये आपल्या सॅलरीमधून किंवा आपल्या इन्कममधून जो 10वा भाग आहे त्याच्याबद्दल हे बोलत आहे की ते कुणाचं आहे, परमेश्वराचं आहे. इट बिलॉंग्स टू द लॉर्ड. ते परमेश्वराचं आहे. आपण आपल्या पैशातून त्याला देत नाही प्रियांनो, ते ऑलरेडी त्याचं आहे आणि जे पहिलेच त्याचं आहे त्याच्यामधून आपण त्याला देत आहोत. असं लिहिलं आहे ते परमेश्वरासाठी पवित्र आहे. पवित्र म्हणजे काय? पवित्र म्हणजे सेट अपार्ट, वेगळं केलेलं. ते ऑलरेडी परमेश्वरासाठी वेगळं केलेलं आहे प्रियांनो, आणि त्यामधून आपण परमेश्वराला देतो. किती महान आहे की आपण परमेश्वराचं जे आहे ते त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि तो आपल्याला ते फ्री चॉईस देतो किंवा निवड देतो की आपण त्या पैशाबरोबर, जे परमेश्वराचं स्वतःचं आहे, त्याच्याबरोबर काय करायला पाहिजे. आणि तो दशांश प्रियांनो आपण बायबलमध्ये पाहतो की तो परमेश्वरासमोर आणायला पाहिजे आपण, कारण की ते त्याचंच आहे. अनुवाद 14 आणि 22 आपण वाचूया. दरवर्षी तुमच्या शेतात पिकलेल्या धनाचा 1/10 हिस्सा काढून ठेवा. आमेन. दरवर्षी तुमचं टाईथ जे आहे, तुमचा दशांश आहे, तो तुम्ही काढून ठेवा. का काढून ठेवा? वेगळा करून ठेवा. का? परमेश्वराला देण्यासाठी. कारण की प्रियांनो, हे आपल्याला समजण्याचं गरज आहे की ते परमेश्वराचंच आहे. जर माझ्या 100% इन्कममधून जे 10वा भाग आहे तो इट डज नॉट बिलॉंग टू मी, तो माझा नाही आहे. तो मी ऑलरेडी, मला तो इन्कम मिळण्याच्या अगोदरपासूनच मी तो वेगळा करून ठेवायला पाहिजे. कशासाठी? परमेश्वरासाठी. कारण की ते परमेश्वराचंच आहे. इट बिलॉंग्स टू द लॉर्ड. आणि बरेच लोक असं म्हणतात की हे तर ओल्ड टेस्टमेंटचं तत्त्व आहे, जुन्या कराराचं एक नियम आहे, तर नवीन करारामध्ये मला टाईथ देण्याची गरज आहे का? मला द्यायला पाहिजे का टाईथ? प्रियांनो, आपण पाहतो उत्पत्ती 14 आणि 18 पासून पुढे जर आपण पाहिलं, अब्रामाकडे मेल्कीजदेक राजा आहे ना, सालेमचा राजा, तो येतो आणि
बायबलचं वचन असं सांगतं की मेल्कीजेडेक ब्रेड आणि वाईन, द्राक्षरस आणि भाकर तो घेऊन येतो आणि तो याजक आहे, नाही देवाचा याजक आहे, आणि तो अब्राहमाकडे येतो तेव्हा अब्राहम त्याला टाईथ देतो. तर मोशेनी लॉ जो आणला आहे किंवा मोशेनी जो नियम आणला आहे त्याच्या आधीपासून हा प्रिन्सिपल किंवा हे तत्व आपण बायबलमध्ये पाहतो अब्राहमाच्या काळापासून प्रियांनो. आणि ह्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत, ह्याच्याबद्दल हे वचन देखील आपण वाचणार आहोत. आपण आता वाचूया लूक 11:42. लूक 11:42. परंतु तुम्हा पुरुषांना हाय असे, कारण तुम्ही पुदिना, जिरे व प्रत्येक भाजीपालाचा दशांश देता, परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रीती याच्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही नीतीने जगावे व देवावर प्रीती करणे या गोष्टी प्रथम करणे आवश्यक आहे. त्याच्या वेळेस इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. आमेन. इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. तर आपण ह्या वर्सला किंवा येशू ख्रिस्त ह्या वर्समध्ये ह्या ओळीमध्ये काय सांगत आहे आपल्याला, आपण असं पाहू शकतो की जर एक कॉईन आहे ना, एक नाणं आहे आपल्याकडं, तर त्या नाण्याला 2 भाग आहेत आणि एक भाग येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही परुषी लोक चांगलं करत आहात, पण दुसरा भाग जो आहे जो तुम्ही करायला पाहिजे तो तुम्ही करत नाही, आणि तो भाग आहे परमेश्वराचं प्रेम दर्शवणं, न्याय दाखवणं, परमेश्वराची करुणा लोकांपर्यंत पोचवणं. तर ही गोष्ट ते करत नव्हते. तर येशू ख्रिस्त असं म्हणत नाही की तुम्ही आता टाईथ देणं बंद करा किंवा तुम्ही दशमांश देणं बंद करा, मंदिरात काही आणू नका आणि फक्त तुम्ही चॅरिटी करा किंवा गरिबांपर्यंतच तुम्ही त्यांची मदत करा, असं म्हणत नाही येशू ख्रिस्त. तो म्हणतो दोन्ही महत्त्वाचे आहेत, दोन्ही घडायला पाहिजे. बरेचशा लोकांची मेंटॅलिटी किंवा त्यांची विचारधारणा अशी आहे की मी चर्चमध्ये पैसे देणार नाही, पण मी बाहेर चॅरिटीला पैसे देतो, है ना. बायबलमध्ये 100% आपल्याला परमेश्वराने येशू ख्रिस्तानी सांगितलं आहे मत्तय 25 की आपण चॅरिटी केली पाहिजे. 5 मिनिस्ट्रीज, 5 सेवक तिथं लिहिलेले आहेत. त्यामध्ये गरिबांना अन्न देणं, जे जेलमध्ये आहेत त्यांना व्हिजिट करणं, अशा वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत आणि ते आपण 100% केले पाहिजे. पण त्याचबरोबर जे परमेश्वराचं आहे ते परमेश्वराला आपण दिलं पाहिजे. जे टाईथ किंवा दशमांश हे परमेश्वराच्या भांडारामध्ये यायला पाहिजे. हे दोन्ही बाजू आहेत एकाच नाण्याचे आणि दोन्ही महत्त्वाचे आहे. हे काही नवीन कमांडमेंट जुन्या करारामध्ये जेव्हा मोशेनी ते आज्ञा दिले, 10 आज्ञा दिले, त्याच्यामधलं एक कमांडमेंट नाही आहे. पण जेव्हा लॉ किंवा नियम आलं, नियमशास्त्र आलं, त्याच्यामध्ये टाईथचं पर्पस किंवा टाईथचं उद्देश, दशमांशचं उद्देश आपल्याला समजायला लागला आहे. आणि जुन्या करारामध्ये टाईथ्स किंवा दशांश त्याचा उद्देश काय आहे आपण हे पाहणार आहोत. पहिला उद्देश असा आहे टू सपोर्ट द लिवाइट्स अँड द पुअर अँड द नीडी. जे लेवीय वंशातले जे देवाचे सेवक होते आणि जे गरीब होते त्यांना सपोर्ट करण्यात, त्यांना आधार देण्यासाठी, त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी हे जे दशांश होतं ते वापरलं जायचं. आपण वाचूया अनुवाद 14:28 आणि 29. प्रत्येक 3 वर्षांनी त्या वर्षाच्या उत्पन्नातील 10वा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा. हां, हे वेगळे साठवून ठेवा, काढून ठेवा. फार महत्त्वाचे हे शब्द आहेत, अंडरलाईन करून ठेवा प्रियांनो, आपल्या बायबलमध्ये मार्क करून ठेवा. वेगळं करून ठेवा, काढून ठेवा. म्हणजे ते जे आपण दशांश काढून ठेवतो ते दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी आपण वापरू शकत नाही, म्हणून ते वेगळं करून ठेवतो. कारण की जे परमेश्वराचं आहे ते परमेश्वरालाच आपण देत आहोत, है ना. येशू ख्रिस्तानी म्हटलं, जेव्हा त्याकडे एक काही लोक आले
है ना. आणि त्यांनी विचारलं की कैसराला आम्ही कर द्यावा का, काय वाटतं, बरोबर आहे की नाही. आणि मग येशू ख्रिस्तानी एक नाणं घेतलं ज्याच्यावर कैसराचा इमेज होतं, त्याचं एक फोटो होता. आणि त्यांनी म्हटलं की जे कैसराचं आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचं आहे ते देवाला जायला पाहिजे. प्रियांनो, तुमच्यासारखे वतन नाही म्हणून त्यांनी तसेच इतर गरजूंनाही त्यातून धान्य घ्यावे. नगरात आलेले परकीय, विधवा, अनाथ मुले यांच्यासाठी ही ते आहे. असे बघातला तर तुमचा देव परमेश्वर तुम्हा सर्व कार्यात आशीर्वाद देईल. हालेलुया. असे वागाल तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. ठीक आहे. पण आपण टाईट्स, दशमांश आशीर्वादासाठी देत नाही. आशीर्वाद हे रिझल्ट आहे किंवा हे एक जो आपण काही केल्यानंतर जी गोष्ट घडते ती आहे. पण त्यासाठी आपण टाईट्स किंवा दशांश देत नाही. प्रियांनो, जसं ह्या ठिकाणी लिहिलं आहे, जे लेवीय आहे, लेवीय असा वंश होता जो परमेश्वरासाठी वेगळा केलेला होता, जे त्याच्या कार्यामध्ये लागलेलं होतं, जे तो जो निवास मंडप आहे त्याच्यामध्ये काम करायचे, जे याजक होते. तर तो वंश, त्यांचं कुठलं वतन नव्हतं किंवा ते कुठलं दुसरं काम नव्हते करत, ते शेतामध्ये काम नव्हते करत, पण ते देवाचंच काम करत होते, ते मंदिरामध्ये काम करत होते. आणि ह्या लोकांसाठी हे जे टाईत आहे किंवा दशांश आहे तो वापरला जायचा. प्रियांनो, आणि आपण पुढं पाहतो, फॉर द स्ट्रेंजर, फादरलेस, जे गरीब आहेत है ना, जे बाहेरचे लोक आहेत, आणि जे फादरलेस किंवा ज्यांच्याकडे आई वडील नाही आहे, जे ऑर्फन्स आहेत, अशा लोकांसाठी, आणि जे विधवा आहेत त्यांच्यासाठी हा जो पैसा होता तो वापरला जायचा. आणि आपण पाहतो जुन्या करारामध्ये जे लेवीय, जे देवाचे सेवक आहेत, आणि जे गरीब आहेत, जे विधवा आहेत, त्यांच्यासाठी हे जे दशांश आहे ते वापरलं जात होतं. प्रियांनो, अनुवाद 26 आणि 13 वाचूया. यावेळी तुमचा देव परमेश्वर याला सांगा की माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. कुठून आणलेला आहे? माझ्या घरातून मी आणलेला आहे. प्रियांनो, प्रत्येक घरातून हा दशांश येणं गरजेचं आहे, है ना. हे एका घरातून दुसऱ्या घरामध्ये ट्रान्सफर होतं. प्रियांनो, म्हणजे काय म्हणतोय आहे मी, की आपल्या घरातून परमेश्वराच्या घरामध्ये आपण आणत आहोत, यासाठी की परमेश्वराच्या घरामध्ये, त्याच्या स्टोर हाऊसमध्ये कमी राहू नये. पुढे, लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञाचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही. आमेन. कुठल्याही आज्ञेचं उल्लंघन केलं नाही, तर ही परमेश्वराकडून आज्ञा आहे दशांश देणं. प्रियांनो, हे आपल्यासाठी, जर तुम्ही एक बिलीवर आहात, जर येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही चर्चला जाता, तुम्ही चर्चचे ॲक्टिव्ह मेंबर आहात, चर्चमधून तुम्हाला मानना मिळत आहे, नाही का, दैवी मानना, देवाचं वचन मिळत आहे, तर आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी ही एक आज्ञा आहे. प्रियांनो, की आपण तो जो 10वा भाग आहे आपल्या पूर्ण इन्कमचा, तो परमेश्वरासमोर आणून ठेवायचा आहे. प्रियांनो, आता आपण नवीन करारामध्ये टायथिंग किंवा दशांशाचं पर्पस काय आहे, त्याचा उद्देश काय आहे ते पाहणार आहोत. आणि तुम्ही पाहाल, ह्या ठिकाणी आपण काय वचनं वाचणार आहोत नवीन करारातून. आपण जुन्या करारातून काही वचनं वाचलेले आहेत आणि नवीन करारातून आता वाचणार आहोत, तर त्याची लिंक जी आहे ती तुम्ही पाहणार आहात. आपण वाचूया गलती 6 ते 10. गलती अध्याय 6 वचन 6 ते 10. ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणाऱ्याला सर्व प्रकारचे चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. हालेलुया. बऱ्याच वेळा आपण नाही का, आपले जे लेकरं आहेत त्यांना बेस्ट स्कूल्समध्ये टाकतो. आपलं जे एज्युकेशन आहे ते आपण सर्वात उत्तमच्या उत्तम कॉलेजमध्ये आपल्याला पाहिजे असतं, है ना. आणि त्यासाठी आपण खूप पैसा पण देतो, है ना. काही कॉलेजेसचे फीज जर मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला शॉक बसेल
की एवढं पैसा कसा कॉलेज घेत आहे. आणि प्रियांनो, आपण बेस्ट एज्युकेशन घेण्यासाठी, बेस्ट ज्ञान घेण्यासाठी आपण त्या कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये जातो, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये जातो आणि खूप पैसा पण देतो. पण प्रियांनो, जे ज्ञान, जे स्वर्गीय ज्ञान आहे, जे दैवी ज्ञान आहे, ते जेव्हा कोण आपल्याला शिकवत आहे तर आपण त्यांना ऑनर करायला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे प्रियांनो. आणि इथं पौल हेच प्रिन्सिपल किंवा हेच तत्व गलती करासची जी मंडळी आहे त्यांना सांगत आहे की जे वचन शिकवतात त्यांचा तुम्ही सन्मान करा, त्यांना तुम्ही जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचा भागीदार बनवा. पुढे हसू नका, देवाचा उपास होणार नाही. कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळते. हालेलुया. मनुष्य जे पेरतो तेच त्याला मिळते. मनुष्य हे फार महत्त्वाचं तत्व आहे. हे आपण जगामध्ये पाहतो प्रियांनो. जे आपण पेरतो तेच फळ आपल्याला मिळणार आहे. देवराज्यामध्ये पण सेम प्रिन्सिपल, सेम तत्व अप्लाय होतं. आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळणार आहे. जर आपण थोडकं पेरलं तर आपल्याला थोडकं पीक मिळणार आहे. जर आपण जास्त पेरलं तर आपल्याला जास्त पीक मिळणार आहे. पण पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्याला मिळतं म्हणून मी पेरत नाही, पण मला पाहायचं आहे की देवाचं राज्य फळदायी व्हायला पाहिजे, त्यासाठी मी पेरत आहे. जर मी देहामध्ये पेरतो तर देहिक गोष्टी मला कापणी त्याची मिळेल. जर मी आत्म्यामध्ये पेरतो तर आत्मिक कापणी मिळेल. पुढे वाचूया. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो देहाकडून नाशाचे पीक मिळेल. पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. हालेलुया. बऱ्याच वेळा आपण ज्या देहिक गोष्टी आहे त्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करतो, पण पाऊल आपल्याला इथं सांगत आहे की आत्मिक गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करा प्रियांनो. पुढे आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. चांगले करण्याचा कंटाळा करू नये. कारण आपण खचलो नाही तर नियोजित समय कापणी करू. आमेन. कापणी, पेरणीमध्ये आणि कापणीमध्ये एक कालावधी आहे, है ना. जर तुम्ही आज एक बी पेरलं आणि उद्या जाऊन तुम्ही त्या ठिकाणी गेला जिथं तुम्ही ते बी पेरलं होतं आणि तिथं तुम्ही विचार केला की का आज झाड नाही आलंय, का फळ नाही पाहत, तर लोक आपल्याला वेडं म्हणतील, है ना. कारण की आपण तो कालावधी दिलेला नाही आहे. ज्या कालावधीमध्ये ते जे बी आपण पेरलेलं आहे ते हळूहळू उगवत नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो एका कालावधीनंतर जर आपण तिथं जातो आणि आपण त्याचं संगोपन करत आहोत, त्यानंतर आपण पाहतो की पीक आलेलं आहे आणि त्यानंतर आपण कापणी देखील करू शकतो. पुढे म्हणून आपल्याला संधी असली तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एक घराण्यात एकत्र आलेले विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे. हाऊस होल्ड ऑफ फेथ, घराण्यात फार इम्पॉर्टंट आहे. माझ्या घरातून परमेश्वराच्या घराण्यात. हालेलुया. आपलं हे जे ट्रान्सफर आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा आपण चर्चमध्ये येतो, आम्ही फक्त एक क्लबचे मेंबर नाही आहेत प्रियांनो, आपण परमेश्वराच्या घराचे भागीदार झालेलो आहोत. आपण त्याचे सन्स आणि डॉटर्स किंवा आपण त्याचे मुलं, त्याचे लेकरं बनलेलो आहोत प्रियांनो. म्हणून आपण जेव्हा चर्चमध्ये येतो, दॅट इज आवर फॅमिली. ते आपलं फॅमिली आहे. जेव्हा अर्ली चर्चमध्ये, पहिल्या मंडळीमध्ये आपण पाहतो, दुसऱ्या प्रेषित 2मध्ये असं लिहिलेलं आहे की दे हॅड ऑल थिंग्स इन कॉमन. सर्व गोष्टी त्यांचे कॉमनमध्ये होते. का प्रियांनो? कारण की त्यांना हे समजलेलं की आता आम्ही एक फॅमिली आहोत. हालेलुया. पुढे वाचूया प्रियांनो. 1 कोरिन्थ 9 आणि 14. 1 कोरिन्थ 9:14. प्रभूने त्याच्याप्रमाणे आज्ञा दिली आहे की जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचा शुभवर्तमानावर निर्वाह व्हावा. शुभवर्तमानानेच निर्वाह व्हावा.
है ना. काही लोक आहेत बघा, गॉस्पल किंवा शुभवर्तमान प्रचार करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे. मत्तई 28:18-20 है ना. ग्रेट कमिशन, महान आज्ञा असं त्याला म्हणतात. प्रत्येक शिष्य त्याला ही महान आज्ञा दिलेली आहे. पण काही असे लोक आहेत ज्यांना पूर्ण वेळ परमेश्वराने ही सेवा दिलेली आहे, आणि ज्यांना ज्यांना हे पूर्ण वेळ शुभवर्तमान किंवा सुवार्ता सांगण्याचं काम दिलेलं आहे, तर त्या लोकांविषयी येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. आपण वाचूया मत्तई 10:10. मत्तई 10:10 या ठिकाणी येशू ख्रिस्त आपले जे 12 शिष्य आहेत त्यांना पाठवत आहे, सेवासाठी पाठवत आहे. किंगडम ऑफ गॉड किंवा देव राज्याचा प्रचार करण्यासाठी, त्याच्याबद्दल सांगण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी पाठवत आहे. आणि तो त्यांना काय म्हणतो? मत्तई 10:10, मॅथ्यू 10:10, मत्तई 10:10. आणि त्यानंतर आपण लूक 10:7 देखील वाचणार आहोत. सोबत पिशवी घेऊ नका. हां, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमच्या अंगावरचे कपडे व पायातील वाहपणा असू द्या. अधिकच वस्त्र किंवा वाहन घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करायला आपले अन्न मिळेल आवश्यक आहे. हालेलुया. काम करायला आपलं अन्न मिळणे आवश्यक आहे. हालेलुया. हे प्रिन्सिपल आज देखील अप्लाय होतं. जे जे देवाचे सेवक आहेत त्यांचा निर्वाह कुठून होतो? द लेबरर इज ड्यू हिज वेजेस. जे काम करतात, कामकरी जे आहेत, त्यांना ते अन्न मिळायला पाहिजे. प्रियांनो, ते कुठून येतं माहिती? आपल्या टाईट्समधून, आपल्या दशमांशामधून त्यांना सपोर्ट मिळतो. प्रियांनो, लूक 10:7 वचन ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त 70 त्याचे जे शिष्य आहेत त्यांना तो पाठवतो. आणि त्यांना पाठवताना तो काय म्हणत आहे हे आपण वाचणार आहोत. लूक 10:7. तुम्ही त्यांच्या घरात राहून ते देतील ते खाता पीत जा, कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे. घरोघरी फिरू नका. कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे. जर परमेश्वराच्या राज्यामध्ये कोणी काम करत आहे, प्रियांनो, त्याला त्याची मजुरी मिळायला पाहिजे. आणि मी ह्या ठिकाणी प्रॉस्पेरिटी किंवा जे आशीर्वादाचं, फक्त आशीर्वाद आणि समृद्धीचं जे शुभवर्तमान आहे त्याच्याबद्दल बोलत नाही. प्रियांनो, समृद्धीचं शुभवर्तमान बरेचसे लोक त्याचा प्रचार करत आहेत. आणि जे बरोबर शुभवर्तमान नाही आहे प्रियांनो, की येशूकडे या आणि मग तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, आणि मग तुमचा पैसा तुम्ही द्या, पैसा द्या, पैसा द्या, पैसा द्या. नाही नाही नाही, हे बिब्लिकल प्रिन्सिपल आहे प्रियांनो, जे आपण पाहत आहोत. समृद्धीचं शुभवर्तमान तुम्हाला सांगेल की तुम्ही जर एवढे एवढे रुपये तुम्ही दिले तर तुम्हाला इतक्या पटीने तुम्हाला हे मिळेल. हे देवाचं प्रिन्सिपल आहे, हे तत्व आहे. पण त्यामुळे आपण द्यायला पाहिजे नाही प्रियांनो. देणं हे आपल्या आत्म्यामधून किंवा आपल्या अंतःकरणामधून एक आउटफ्लो किंवा एक ओव्हरफ्लो असायला पाहिजे. हे आपल्या आतमधून यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्त आपल्याला येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला एका विधवेबद्दल सांगतो. आणि त्याचं लक्ष कुठं असतं माहिती? ऑफरिंग बॉक्सकडं असतं. आणि त्या ठिकाणी तो मुख्य याजक आला असेल, त्यांनी मोठं ऑफरिंग टाकलं असेल. मग एक बिझनेसमॅन आला असेल, त्यांनी मोठं ऑफरिंग टाकलं असेल. आणि त्यानंतर एक विधवा देखील येते आणि ती गरीब असते आणि ती 2 नाणे टाकते. आणि येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांकडं पाहतो आणि म्हणतो की तिने सर्वात जास्त दिलेलं आहे. येशू ख्रिस्त कुठं पाहत होता? नक्कीच ऑफरिंग बॉक्सकडं त्याचं लक्ष होतं, पण त्यांच्या जे लोक देत होते त्यांच्या अंतःकरणाकडं देखील त्याचं लक्ष होतं प्रियांनो. तर येशू ख्रिस्त अंतःकरणाकडं पाहतो आणि अंतःकरणामधून
आपलं देणं यायला पाहिजे, अंतःकरणामधून आपला दशमांश यायला पाहिजे. पाऊल म्हणतो की नॉट बिकॉज ऑफ कंपल्शन, कुणी तुम्हाला जबरदस्ती करत आहे त्यामुळं नाही, पण जसं जसं आपल्या हृदयामध्ये आम्ही ठरवलेलं आहे तसं आम्ही द्यायला पाहिजे. म्हणजेच आपण प्लॅन करायला शिकलो पाहिजे प्रियांनो. आपलं देणं देखील प्लॅन्ड असायला पाहिजे. बरेच लोक आपलं सुट्टी, आपलं वेकेशन प्लॅन करतात. आपलं लाईफमध्ये किती सेविंग्ज असायला पाहिजे ते प्लॅन करतात, है ना. SIP करतात, वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट करतात, चांगली गोष्ट आहे. प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात, प्लॅन करत आहेत फ्युचरसाठी, भविष्य काळासाठी. आपलं देणं देखील आपण प्लॅन करायला पाहिजे. आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपण ठरवायला पाहिजे किती आपण देणार आहोत, कसं देणार आहोत, परमेश्वराच्या राज्यामध्ये कसं मी पेरणी करणार आहे. प्रियानो, आपण वाचूया फिलिप्पियरास पत्र 4 आणि 15 पासून पुढे, 15 ते 18. फिलिप्पियरांनो, तुम्ही जाणता की शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासिदोनियामधून निघालो तेव्हा तुमच्याशिवाय कोणीही मंडळी माझ्याबरोबर देण घेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. तर फिलिप्पियरांना तो म्हणत आहे, जी मंडळी आहे फिलिप्पेची, तर त्यांना तो म्हणत आहे की तुमच्याशिवाय कुणी देखील मला दिलं नाही. आणि पुढं तो काय म्हणतो आपण वाचूया. मी थेसलोनिकेत होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसऱ्यांदाही माझी गरज भागवली. हां, पौल म्हणतो की तुम्ही माझी गरज भागवली. आता हे जे वर्डिंग आहे, पौल जे शब्द वापरत आहे त्याच्याकडे लक्ष द्या प्रियांनो, कारण की ह्याच्यामध्ये एक सत्य दडलेलं आहे, लपलेलं आहे आणि ते आपण पाहणार आहोत. मी देणगीची अपेक्षा करीतो असे नाही. हां, आय डू नॉट सीक द गिफ्ट. देणगी मला पाहिजे नाही, पण तुमचा हिशोबी जेमेची बाजू वाढावी अशी इच्छा करीतो. मला गिफ्ट नाही पाहिजे, मला फ्रूट तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणजे हे गिफ्ट मला मिळालं, चांगली गोष्ट आहे, प्रेज गॉड, थँक्यू जीजस. पण जे मी तुमच्यामध्ये फळ पाहतो, जे देण्याचं अंतःकरण आहे, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो, असं पाऊल म्हणत आहे. आणि त्या फ्रूटचं जे रिझल्ट आहे किंवा जे आतमध्ये फळ आहे त्याचं जे रिझल्ट बाहेर दिसतो ते म्हणजे देणं आहे. ही जी फिलिप्पियराची मंडळी होती, ही काय श्रीमंत मंडळी नव्हती प्रियांनो. ते गरिबीमध्ये होते आणि गरिबीमधून ते देण्यास शिकले होते. पुढे, पण माझ्याजवळ सर्व काही आहे आणि विपुल आहे, आणि एफ्रेदाच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळालेले मला भरपूर झाले आहे. मला भरपूर झाले आहे. पुढे, ते जणू काही संदूक असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. हां, देवाला संतोषणारं अर्पण असं आहे. बघा, आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो. फिलिप्पीची मंडळी कुणाला आपलं गिफ्ट्स पाठवत होती? पौलाला पाठवत होती, बरोबर. पण पौल म्हणतो हे गिफ्ट्स, हे जे दान आहे, दशांश आहे, ते मला मिळालेलं आहे, पण परमेश्वरासमोर ते अर्पण ह्याप्रमाणे आहे प्रियांनो. तर जेव्हा आपण ऑफरिंग देतो किंवा जेव्हा आपण टाईट्स देतो, ते आपण लोकांना देत नाही, जरी ते लोकांपर्यंत पोचत आहे, परमेश्वरासमोर एक सुगंध असं धुपाप्रमाणे ते अर्पण जात आहे प्रियांनो. हे आपण दरवेळेस समजून घ्यायला पाहिजे. तर पहिली गोष्ट, जे देवाचे सेवक आहेत, नवीन करारामध्ये आपण काय पाहतो, टाईट्स कशासाठी वापरले जात होते. नवीन करारामध्ये आपण पाहतो की जे देवाचे सेवक आहेत त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी हे टाईट्स वापरले जात होते. दुसरी गोष्ट, जे गरीब आहेत, जे विधवा आहेत, जे नीडी आहेत किंवा जे गरजू आहेत, त्यांच्यासाठी हे जे टाईट्स आहे ते वापरले जात होते. आपण वाचूया प्रेषित 4 आणि 34 आणि 35. त्यातील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घराचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले आणि ते ख्रिस्तांच्या पायाशी ठेवले. मग जशी जशी कोणाला गरज लागत असेल त्या
जसे तसे ते प्रत्येकाला वाटून देत असे. आमेन. प्रत्येकाला ते वाटून देतच आहे. प्रियांनो, त्या पहिली मंडळी त्यांनी शिकलेलं की देण्याचं सामर्थ्य काय आहे. तर ते कुणाला कोणी गरजूला पाहत होते मंडळीमध्ये आणि ते त्यांचं स्वतःचं प्रॉपर्टी, त्यांचं स्वतःचं जे होतं ते विकून प्रेषितांकडं, त्यांच्या लीडर, त्यांच्या पास्टर्सकडं ते येत होते आणि त्यांना देत होते आणि पास्टर्स मग त्यांची मदत करत होते. जसं मी तुम्हाला पहिले देखील सांगितलं की पहिल्या मंडळीने समजलेलं की मंडळीचा भाग होणं म्हणजे काय आहे. त्यांना हे समजून आलेलं की तुम्ही एक घराचं भाग होता, घराचं भाग बनून जाता. प्रियांनो, त्यांना हे समजलेलं. रोम 15 आणि 26 आपण वाचूया. कारण मासिडोनियाला व अखेयाला हे बरे वाटले की यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांना जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी. मिशनसाठी देणं किंवा एक मंडळी दुसऱ्या मंडळीला सपोर्ट करत आहे, हे प्रियांनो फक्त मॉडर्न चर्चमध्ये आपण पाहत नाही, हे अर्ली चर्चमध्ये आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. जे मॅसेडोनिया आहे, जे अखिया आहे, त्यांनी एक कॉन्ट्रीब्युशन, ते एकत्र आले आणि त्यांनी ऐकलं असेल की यरुशलेमेमध्ये छळ चालू आहे आणि त्या ठिकाणी जे संत लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत, ते एका कठीण प्रसंगामधून चालले आहेत. तर ते एकमेकांना त्यांनी एन्करेज केलं असेल की आपण कॉन्ट्रीब्यूट करूया. तर मग त्यांनी काही पैसा एकट्ठा केला आणि त्यानंतर तो पैसा त्यांनी यरुशलेमाला त्या मंडळीसाठी पाठवला. प्रियांनो, तर आपण पाहत आहोत जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी देखील हे जे दशांश आहे ते वापरलं जात आहे. पुढे आपण वाचणार आहोत गलती 2, 9 आणि 10. आणि त्यांनी मला दिलेल्या कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते, त्यांनी मला व बर्नबाला उजव्या हाताने हस्तांतरण केले, ते यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांच्या सुंता झालेल्यांकडे जावे. येस. मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती आणि मी तर त्यांच्या त्या गोष्टी करण्यास उत्कंठित होतो. हालेलुया. पौल म्हणतो की मी गरिबांची सेवा करण्यास उत्कंठित होतो. आज माझा प्रश्न तुमच्याकडं आहे की गरिबांची सेवा करण्यासाठी आम्ही उत्कंठित आहो का? काय आम्ही आमच्या हृदयामध्ये, इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे, ईगर, वी वर ईगर टू सर्व द पुअर, टू हेल्प द नीडी. आर वी ईगर टू सर्व द पुअर? प्रियांनो, हे जे दशांश आहे जो तुम्ही चर्चमध्ये देता, जे ऑफरिंग तुम्ही चर्चमध्ये आणता, ते ह्यासाठी उपयोगी होतं. प्रियांनो, आपल्या चर्चमध्ये तुम्हाला माहितीच आहे की रोज आपण 150 लोकांपर्यंत जेवण पोचवतो, गरिबांपर्यंत जेवण पोचवतो. आणि हे कशामुळे पॉसिबल आहे, शक्य कुणामुळे आहे? हे लोकांच्या देण्यामुळं. लोक फेथफुली, विश्वासूपणे लोक देवाच्या घरामध्ये त्यांचं दान अर्पण आणत आहेत, त्यामुळं पॉसिबल आहे. प्रियांनो, यावेळेस आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत. पहिले आपण पाहिलं की देवाच्या सर्वंट्स किंवा देवाच्या सेवकांची गरजा पूर्ण करण्यासाठी दशांश वापरला जातो. दुसरी गोष्ट, जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी, जे गरीब लोक आहेत, जे विधवा आहेत त्यांच्यासाठी हा दशांश वापरला जातो, उपयोगी आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहतो की दिस ऑफरिंग और टायथिंग इज अ प्रिव्हिलेज. एक परमेश्वराने दिलेलं सौभाग्य आपल्यासाठी आहे दशमांश देणं. प्रियांनो, आपण वाचूया जेनेसिस, उत्पत्ती 14 आणि 18 पासून काही वचन आपण पुढे वाचूया. देवाचा याजक असलेला शालेमचा राजा मल्कीसेदेक
भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा, अब्राहमाला भेटण्यासाठी मल्कीजदेक हा देवाचा कोण आहे? याजक आहे. आपण पाहतो आता मल्कीजदेक त्याचं जे रेफरन्स आहे ते नवीन करारामध्ये कुणाबरोबर मिळतं जुळतं? येशू ख्रिस्ताबरोबर. आपला मुख्य याजक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त आपण कम्युनियनमध्ये 2 एलिमेंट्स घेतो नाही का? कुठले एलिमेंट्स आहेत ते? भाकर आणि प्याला. आणि हा जो मेल्कीजडेक आहे तो अब्राहमाकडे येतो, काय घेऊन येतो? भाकर आणि प्याला तो घेऊन येतो, द्राक्षरस घेऊन येतो. आणि ते कशाचं दर्शक आहे? येशू ख्रिस्ताच्या क्रूसाच्या कार्याचं दर्शक आहे, जिथं त्याचं शरीर, जी भाकर आहे ती मोडण्यात आली, आणि जे प्याला आहे किंवा जे द्राक्षरस आहे ते त्याच्या रक्ताचं दर्शक आहे. आणि द्राक्षरस पवित्र आत्म्याचं देखील दर्शक आहे. तर जो याजक अब्राहमाकडे ते ब्रेड आणि वाईन, जो द्राक्षरस आहे आणि भाकर आहे तो घेऊन येतो. पुढे आपण अब्राहम काय करत आहे ते वाचणार आहोत. 19 आणि 20. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता परात्पर देव तुला आशीर्वाद देव. परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो. तेव्हा अब्राहमाने त्यास सर्वांचा 10वा भाग दिला. त्यास 10वा भाग दिला है ना. ज्या देवाच्या याजकाने अब्राहमाकडं भाकर आणि प्याला घेऊन आला, आज आपल्याला ठाऊक आहे आपला मुख्य याजक कोण आहे? येशू ख्रिस्त. तो आपल्याला भाकर आणि प्याला देतो. जसं अब्राहमाने मल्कीजडेक त्या याजकाला 10वा भाग दिला, तसं आज आपण आपला 10वा भाग त्या जो मुख्य याजक आहे येशू ख्रिस्त त्यासाठी सेपरेट करून, वेगळा करून ठेवायला पाहिजे प्रियांनो. आणि हे महत्त्वाचं आहे. हे एक तत्व आहे जे अब्राहमाच्या जीवनातून आपण शिकू शकतो. दिस इज अ प्रिव्हिलेज. हे सौभाग्य आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही इब्री 7:1 आणि 2 मध्ये देखील वाचू शकता. आणि त्यामुळं अब्राहमाला आपला विश्वासाचा बाप म्हटलेला आहे ना. तो आपल्या विश्वासाचा बाप आहे आणि आपण त्याला फॉलो करायला पाहिजे. त्याचा विश्वास आपण फॉलो करायला पाहिजे, त्या मागे जायला पाहिजे. उत्पत्ती 28 आणि 22 मध्ये आपण पाहतो याकोब जेव्हा परमेश्वराबरोबर त्याचा एन्काउंटर होतं, तो एक कव्हनेंट किंवा एक परमेश्वराबरोबर एक नवस करतो की मी माझा 10वा भाग परमेश्वराला देणार आहे. तर प्रियांनो, हे फक्त मोशेच्या काळापासून आलेलं एक नियम नाही आहे. हे आधीपासून अब्राहमापासून आपण पाहतो. पुढे पॉईंट नंबर 4, टाइथ एक्सप्रेसेस आर फेथ. जे दशमांश आहे, दशमांश देणं, त्यांनी आपला विश्वास दिसतो. आपण वाचूया मलाकी 3 आणि 10. मलाकी 3:10. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशमांश कोठारात आणा. आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर होतील की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. आमेन, आमेन. ह्याच्या आधीचं जे वचन आहे 9वं वचन, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, यू आर रॉबिंग मी. है ना. देवापासून आपण चोरी करत आहोत जर आपण दानार्पण आणि दशमांश परमेश्वराच्या भांडारात टाकत नाही प्रियांनो. का? कारण की ते त्याचंच आहे. इट बिलॉंग्स टू हिम. जे त्याचं आहे त्यांनी आपल्या हातामध्ये दिलं आहे आणि तो अपेक्षा करतो की जे त्याचं आहे ते आपण त्याला द्यावं. आणि मग असं लिहिलं आहे, जेव्हा आपण जे त्याचं आहे ते त्याला देतो तेव्हा तो आकाश कपाटे उघडून आपल्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. तेव्हा आपण पाहतो की कशा रीतीने परमेश्वराचा हात आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. असे अनेक साक्षी आहेत प्रियांनो आपल्या मंडळीमध्ये आहेत जे सांगतील की 10 वर्षा पहिले, 20 वर्षा पहिले त्यांची कंडिशन काय होती आणि त्यांनी दशांश द्यायला लागलं आणि इवन त्या
कठीण परिस्थितीमध्ये देखील ते कमिटेडली देत होते आणि आज परमेश्वरांनी त्यांना कुठे आणलेलं आहे ते साक्ष देतील. मी माझ्या जीवनातून सांगू शकतो प्रियांनो, मी पूर्ण वेळ सेवेमध्ये आहे आणि मी जेव्हा माझा थोडका सपोर्ट जो आहे तो येतो आणि त्या सपोर्टमधून जो दशांश आहे तो मी पहिला बाजूला काढतो प्रियांनो. आणि मी पाहिलेलं आहे की जरी इतका काही असा सपोर्ट नाही आहे तरी परमेश्वर एक देखील गोष्ट कमी पडू देत नाही. कारण की परमेश्वर आपल्या देण्याला ऑनर करतो, तो सन्मान करतो आपल्या देण्याला. हालेलुया. आपण परमेश्वराचे आशीर्वाद विकत नाही घेते, आपण जे त्याचं आहे त्यालाच देतो आहे. आणि जेव्हा आपण देतो, जेव्हा आपण पेरणी करतो, आत्मिक जगामध्ये काही दारं आहेत जे आपल्यासाठी उघडले जातात. आणि जेव्हा ते दार उघडले जातात तेव्हा आपण पाहतो की ह्या बाहेरच्या जगामध्ये देखील काही दार आपल्यासाठी उघडले जातात. कारण की आत्मिक जगामध्ये जे घडतं ते बाहेरच्या जगामध्ये, शारीरिक जगामध्ये त्याचं इन्फ्लुएन्स होतं प्रियांनो. आणि जसं आपण परमेश्वराच्या वचनाचं आज्ञापालन करणार आहोत आणि दशांश देणार आहोत, विश्वासूपणे देणार आहोत, आपण पाहणार आहोत की आपल्या जीवनामध्ये त्याचा रिझल्ट, त्याच्या आशीर्वादाचा हात आपण पाहणार आहोत प्रियांनो. या आपण प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद देतो कारण तू आमच्याबरोबर बोललेला आहेस प्रभू. तुझ्या वचनाद्वारे आज तू आमच्याबरोबर बोललेला आहेस प्रभू आणि हे महत्त्वाचं तत्व तुझ्या वचनातून तू आम्हाला शिकवलेलं आहेस म्हणून धन्यवाद प्रभू. आज आम्ही तुझ्याकडं मागतो की आम्हाला ती कृपा दे प्रभू की हे वचनाचं पालन आम्ही करू परमेश्वरा. आणि आमच्या टाईट्स आणि ऑफरिंगमध्ये, आमच्या दशमांशामध्ये, दानार्पणामध्ये प्रभू आम्ही स्पेसिफिक राहू प्रभू. आम्ही एव्हरी टाईम फेथफुल राहण्यासाठी प्रभू आम्हाला तू सहाय्य कर परमेश्वरा. विश्वासूपणा तू आम्हाला दे परमेश्वरा, यासाठी की आम्ही तुझ्या वचनाचं पालन प्रभू विश्वासूपणे करू शकू. तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणतो ऐक. आमेन, आमेन. थँक यू चर्च. गॉड ब्लेस यू.